हात मदतीचा श्री शैलेश चंद्रकांत भासे मुक्काम लाडिवली यांच्या शस्त्रक्रियेसाठी इथे डोनेशन बॉक्स ठेवण्यात आलेला आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना योगेश कांबेरे आणि रोशन मोडक आणि पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज तयार होईल अक्षय भगत. कमालीची गोलंदाजी केले, कमालीची बॅटिंग केले, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता गतवर्षी आणि याही वर्षी मला असं वाटते त्या रेसमध्ये खेळाडू आहे. अक्षय पहिलं षटक टाकण्यासाठी तयार होईल. दोन्ही संघाचे जे पाठीराखे समर्थक या ठिकाणी उपस्थित झालेत, मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. समीर गुरव आणि मला असं वाटते त्यांचे सुपुत्र महेश भोईर यांचं देखील आगमन झालंय. सर्व तमनाथचे ग्रामस्थ देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आमचे तुपे मंडप डेकोरेटर्स नरेश तुपे कमालीची मेहनत घेतले, परंतु जो डे ला अरेंजमेंट असते ना ती काही वेगळीच मजा आहे. संपूर्णपणे मंडप डेकोरेशनची व्यवस्था, त्यानंतर फ्लडलाईटची व्यवस्था त्यांनी मात्र केलेली आहे. चार ओव्हरची मॅच. सागर भोईर गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत, आमचे कॅमेरामन योगेश लोभी गेले 6 पर्व आमच्या समवेत आहेत. ॲज अ कॅमेरामन दत्ता पाटील कुठे असतील तर त्यांनी स्टेजशी त्वरित संपर्क साधावा. मॅचला होते सुरुवात, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पहिला बॉल सेमीफायनलचा. ऑन साइडला फटका, बॅकफुटला जाऊन हा फटका खेचला मिडविकेटच्या दिशेनं. असं वाटलं की कदाचित अक्षय भगतच्या लेग ब्रेकसाठी हा बॅट्समन तयार होता. एक धाव. देवसंख्येचा श्री गणेश इथे झालाय जय भवानी वावळोली संघाकडून. तारेला लागला तर सर्वांनाच ठाऊके प्लेड म्हणजे तो चेंडू पुढे, कॅच घेतले तर कॅच आउट, चौकार गेला तर चौकार, षटकार गेला तर षटकार. बाळा भगत यांच्याकडून पहिल्या विकेट जो गोलंदाज घेईल त्यासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज मात्र इथे आलंय. ऑन स्ट्राइक रोशन. पूलचा फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक पाठमोरा धावतोय, तोपर्यंत चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार. पहिला चेंडू सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती रोशन मोडकच्या बॅट मधून येतो. या स्पर्धेतील त्याचा पहिला चौकार. 4 धावा जोडल्या जात आहेत. सेमीफायनलची लढत आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. इथे विकेट कीपर केदार प्रयत्न करतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला फेक करण्याची, परंतु एक धाव लेग बाईटच्या स्वरूपात इथे जोडली जाते. धावसंख्या 6 आणि आमचे दोन्ही समालोचक मित्र आज या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. खरं तर हे आमचं भाग्य, या स्पर्धेचं भाग्य आणि आम्हा सर्वांचं भाग्य की 2 समालोचक अर्थातच पुढे येऊन डान्सिंग डाऊन द विकेट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. योगेश कांबेरे यांच्या बॅट मधून येतो हा धमाका, षटकार. समालोचक अर्थातच आदरणीय दीपकजी पाटील सर आणि त्याचबरोबर निखिलजी वाकळे सर. स्विचिटचा फटका, क्षेत्ररक्षक चिराग हुशार निघाला. या फटक्यासाठी तयार होता कमालीचं क्षेत्ररक्षण चिराग कडून. जसा स्विच ऑन झाला बॅट्समन तसा मात्र थोडा मागे सरकला होता. या फटक्यासाठी तयारी दाखवली. चांगलं क्षेत्ररक्षण चिराग कडून. चिराग अर्थातच चेरी. सिंगल आले, सिंगलने स्कोर जाऊन पोहोचले 13 वरती. दोन्ही समालोचक मित्रांचं मनपूर्वक स्वागत या व्यासपीठावर. लेग ब्रेक भन्नाट होता. टप्पा पडल्यानंतर हातभर वळण घेतलं. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. पहिलं षटक झालं समाप्त. एकूण धावसंख्या बिनबाद 13. कमालीची सुरुवात केली.
असं वाटलं की गेल्या वर्षीचा इतिहास जे भवानी वाळोली संघाने मागच्याच वर्षी सोडलाय आणि एक नव्याने त्यांनी सुरुवात केली मैदानावर. पहिला चौकाराला रोशनच्या बॅटमधून जो स्क्वेअर लेगला पूलचा फटका होता आणि ज्या पद्धतीने योगेश कांबेरे नेहमी बॅटिंग करतात, स्टेप आउट होऊन समोर म्हणजे क्रीज सोडून पुढे येऊन गोलंदाजाच्या टप्प्यापर्यंत पोहोचतात आणि हाणामारी करतात, तसा एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला. पहिल्या षटकात धावा आल्यात त्या 13. आमदार चषक फर्स्ट आजच्या रात्रीतील सामना असेल. कुणाल भगत सेकंड ओव्हर टाकण्यासाठी सज्ज होईल. आज शेवटची रात्र आहे. कुणालचा हा चेंडू पाठवलाय, खूप धीम्या गतीने चेंडू होता. बाळा तिथपर्यंत पोहोचेल. चांगली फिल्डिंग आणि एकच धाव. एक धाव. एकेरी धावसंख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 14 वरती. पहिला सामना असणार आहे तो मात्र माहुलगाव आणि त्यांच्या विरोधात भूमी 11 फणस डोंगरे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये यायचंय. माहुलगाव आणि त्यांच्या विरोधात असेल भूमी 11 फणस डोंगरे. फर्स्ट मॅच फ्रेश लॉट मधील. पूलचा हा फटका गॅपमध्ये स्ट्रोक. एक क्षेत्ररक्षक सुशांत त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय. रोशनच्या बॅटमधून येतोय हा दिमागदार चौकार. संपन्न होते. मागच्या पर्वामध्ये देखील हेच दोन सेमीफायनलिस्ट होते आणि तिसरा संघ जो क्वालिफाय झाला तोच होता. सेम तीनही संघ क्वालिफाय झालेत सुपर 4 साठी. स्विचचा फटका पंचांकडे अपील. पंच सांगतात बॅटला इथे चेंडू लागलाय. एक धाव मात्र इथे जोडली जाते. एकेरी धावसंख्येने धावस फलक जाऊन पोहोचलंय वावळोली संघाचं 20 वरती. एक चौकार जरूर या ओव्हरमध्ये आलाय. टार्गेट तेच असणार आहे वावळोली संघाचं. एखादा चौकार, एखादा षटकार प्रत्येक ओव्हर मागे आणि सर्व चेंडूं मागे किमान सिंगल. 40-45 टार्गेट 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. एकच धाव. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक. स्वीपचा फटका खेळायचा होता. अगदी गुडघे टेकून फटका खेळण्यासाठी सज्ज होता. अवघी एक धाव. चांगली गोलंदाजी. गेल्या वर्षी म्हणजे गेल्या पर्वामध्ये जेव्हा चिंचवली संघ उपविजेतेपद पटकावलं होतं त्यामध्ये सर्वात बेस्ट इकॉनॉमिकल बॉलर कोण ठरला होता तो कुणाल भगत. तोच आता गोलंदाजी करतोय. धावसंख्या 21. सेकंड ओव्हर. पहिली सेमीफायनल. पुढून हा फटका खेचलाय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. लॉंग ऑनला फिल्डर अक्षय त्या ठिकाणी तैनात. एक धाव मात्र इथे जोडली जाते आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही झाला. शेवटी दोन्ही बॅट्समनने एकमेकांना थांबवलं. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या 22. 22. 11ची सरासरी 2 षटकांमध्ये.
2 ओव्हरमध्ये धावसंख्या ते 22. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेचं रोख रक्कम 1.5 लाख रुपये. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 75,000. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 35,000. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी सायकल इथे ठेवण्यात आलेली आहे, जी आम्हाला दिली आदरणीय दीपकजी पाटील साहेब, कांसा बारणा फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष, यांच्याकडून ही स्पोर्ट्स सायकल आम्हाला देण्यात आलेली आहे. श्री 11 नेरळ हा संघ देखील सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला. आजच्या 8 संघांमधून जो सुपर 4 मध्ये दाखल होईल त्यांच्या विरोधात त्यांची सेमीफायनल असेल. पहिली सेमीफायनल तुमच्या भेटीला आले. आमदार चषकाची स्पर्धेचे आयोजक आदरणीय संदीप शेठ भोईर यांच्या वतीनं पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. आदित्यचा हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं हवेत आहे. क्षेत्ररक्षक साहिल त्या ठिकाणी तैनात, परंतु इथे जातो हा चेंडू सीमारेषा पार. षटकार. पहिला चेंडू ओरपेच आणि ओरपेच बॉल वरती सरपंचाने ठोकला. इथे षटकार. काय बॅटिंग करतायत. पहिल्या लीग म्हणजे लीग स्टेज म्हणता येणार नाही, ज्या फर्स्ट सेकंड क्वार्टर या तीनही लढतींमध्ये देखील योगेश कांबरे यांचं योगदान तितकंच छान राहिलंय. मोक्याच्या वेळी त्यांनी बॅटिंग केले. आदित्य भगत याच्या विरोधात आक्रमण पहिल्या चेंडूवरती आला. इथे षटकार. धावसंख्या 28. व्हाईट बॉल इथे घोषित करण्यात आलेला आहे. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल 29 वरती 29. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. पीटीसीची संपूर्णपणे टीमने केलेली मेहनत या स्पर्धेसाठी यशस्वी स्पर्धा होते, तर त्यामध्ये योगदानही त्यांचं तितकंच छान आहे. सागर भोईर गुणसंख्या लेखक, दोन्ही सागर भोईर, चैतन्य भोईर. पूलचा फटका आणि बॉल जाईल सीमारेषा पार. वॉड बॅटिंग. सरपंचांच्या बॅट मधून आणखी एक धमाका. तिसरा षटकार या इनिंग मध्ये. काय बॅटिंग चालू आहे. षटकाराला टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 35 वरती 35. आक्रमणाला इथे केले सुरुवात. दोन्ही बॅट्समन सेट झालेत. म्हणूनच मी मगाशी म्हटलं की इतिहास बॅटची लिडिंग एज. आणखी एक चौकार. खतरनाक बॅटिंग इथे मात्र चालू आहे ती योगेश कांबरे यांच्याकडून. आणखी 4 धावा इथे जोडल्या जात आहेत. धाव फलक वधारताना दिसतंय. जाऊन पोहोचलाय 39 वर 39. चला मॅच बॉल येतोय. 39 धावसंख्या. वैयक्तिक आपण धावसंख्या पाहिली योगेश कांबरे यांची 8 चेंडूंमध्ये, मला असं वाटतं 9 चेंडूंमध्ये 27 या धावसंख्येवरती ते खेळतायत. कमालीची बॅटिंग. सेमीफायनलच्या लढतीमध्ये धमाकेदार सुरुवात आपल्या टीमला करून दिले. डिस्कशन होत आहे केदार, कर्णधार, टीमचा गोलंदाजाच्या समवेत. गरजेचा देखील अद्याप एकही विकेट गेलेली नाहीये. स्लोवरमन इथे मात्र टाकलाय. चांगली गोलंदाजी इथे. धीम्या गतीचा चेंडू, कान मंत्र दिला आणि तो आता इथे ठरला इफेक्टिव्ह. डॉट बॉल चेंडूची होते. सांगता 39 धावसंख्या धावफलकावरती आहेत. पहिला चेंडू या इनिंग मधला डॉट इथे खेळलाय योगेश कांबरे.
39 धावसंख्या 39. अक्षरशः पाठीमागे जाऊन हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फसला इथे फटका आणि शॉर्ट फाईन लेगला कॅच देऊन बसलेत ते मात्र योगेश कांबेरे. परंतु काय लाजवाब इनिंग त्यांनी साकारली. 10 चेंडू 27 धावसंख्येचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. परंतु शेवटच्या क्षणी आदित्यनं त्याला बाद केलं. अकरा चेंडू 27 धावसंख्येची मात्र लाजवाब इनिंग साकारली. 3 षटकार त्यामध्ये होते. फर्स्ट विकेट ज्या गोलंदाजाने घेतले त्या गोलंदाज बाळा भगत यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज आले. विकेट उशिरानं आले परंतु आता चिंचवली संघाला एकच विचार करायचे की धावांवरती अंकुश लावायचे, धावा थांबवायचे, कारण धावांचा ओघ प्रचंड आहे. सध्या धावा आहेत 39. मागचे 2 चेंडू मात्र निर्धाव आलेत. अमोल मोडक पहिल्या रात्रीतील हिरो सुपरस्टार बॅटिंगसाठी सज्ज. पहिल्या चेंडूवरती व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर्ड. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मजा येईल ज्या पद्धतीने अमोल मोडकनं हा फटका खेचलाय. लाजवाब पॉवरफुल हिटिंग. या स्पर्धेची सुरुवात देखील धमाकेदार केली होती आणि आता देखील सेमीफायनलची सुरुवात पहा कशा पद्धतीने हा फटका त्याने खेचलाय. परफेक्ट रडार वरती. तीन षटका आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र आता 45 वरती. काय अमोल मोडक सुपरस्टार राहिला होता पहिल्या रात्रीचा आणि याही रात्रीची सुरुवात त्याच पद्धतीने त्याने केले. पहिल्या चेंडूवरती आक्रमण त्याने स्वीकारलंय. विकेट गेले अवघी 45 धावा. सेकंड राऊंडची मॅच अशाच पद्धतीने फसली होती. धावांचा ओघ होता परंतु साईलनं केलेली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये आला. अवघ्या 3 धावा देत त्याने मात्र समोरच्या टीमला थांबवलं. 3 ओव्हरमध्ये तेव्हा धावा होत्या 32 परंतु साहिल आला 31. साहिल आला गोलंदाजीसाठी त्यानं 3 धावा दिल्या आणि तिथून सामना फिरवला. आता त्याच अपेक्षा असतील तमाम चिंचवलीकरांना की साहिल पुन्हा एकदा त्याचा करिश्मा दाखवेल. परंतु त्याच्या विरोधात 2 बॅट्समन असेत ते आता सेट झालेत. एका बाजूने अमोल त्यानं पहिल्या चेंडूवरती ठोकला षटकार आणि दुसऱ्या बाजूनं अगदी क्वार्टर फायनल सेमीफायनल फायनल स्पेशालिस्ट रोशन मोडक मात्र सेट झालाय. शेवटचा षटक धावसंख्या 45 आहे. 45 15ची सरासरी प्रत्येक षटका मागे. हाफ ट्रॅकर बॉल पूलचा फटका आणि पहिल्या चेंडूवरती फसलाय. विकेट घेतले ती मात्र साहिलनं. सध्या गरज आहे या चेंडूची चिंचवली संघाला. रात्र जिंकण्यासाठी आव्हान होतं 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 47. दुसरी रात्र आव्हान होतं 46. कालच्या तिसऱ्या रात्रीमध्ये 45. आता पाहूया त्या सर्व 5-5 ओव्हरच्या मॅच होत्या. ही 4 ओव्हरची मॅच आहे. सध्या धावसंख्या आहे ती 45. 45 पहिल्या चेंडूवरती विकेट घेतले साहिलने. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय. प्रशांत मोडक आणि एक विस्फोटक फलंदाज दोन्ही बंधुराज आता खेळपट्टीवर. फसवलाय हा धीम्या गतीचा चेंडू. पेस व्हेरिएशन अगदी आपण पाहिलं. सलग 3 चेंडू वरती 3 विकेट म्हणजे विकेट हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजास 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिले जाईल केतन भगत यांच्याकडून. 800 प्रेक्षक वर्ग लाईव्ह पाहतायत पीटीसीच्या माध्यमातून. हा खरा ग्रामीण क्रिकेटचा जलवा आहे. कर्जत ग्रामीण क्रिकेटचे 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात झुंज देत आहेत. 2 चेंडू निर्धाव आलेत. धावा स्थिरावल्यात 45 वर.
इथे फटका पुन्हा एकदा फसलाय. अक्षय भगत कॉल करतोय आत्मविश्वासानं, कॅच खाली आला आणि ते विकेट डाऊन. 3 चेंडू मागचे निर्धाव आलेत. अमोल मोडक नॉन स्ट्रायकिंग एंडला तसाच उभा आहे मागच्या 3 चेंडूंमध्ये. ज्या अमोलनं पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला तो अजूनही जरी स्ट्राईकला आला तरी त्याच्याकडे फक्त 2 चेंडू असतील. परंतु काय गोलंदाजी करतोय साहिल. सामन्यामध्ये आक्रमकरित्या फलंदाजी करत कब्जा कमावला होता जय भवानी वाळोलीनं, परंतु त्यांना इथे थांबवलंय. धावसंख्या ती 45. मागचे 3 चेंडू निर्धाव आले. धनराजाला बॅटिंग साठी. साहिल भन्नाट गोलंदाजी करतोय. अपेक्षा होती चिंचवलीकरांना आणि त्या अपेक्षावरती खरा उतरला आज मात्र साहिल. यंगस्टर आहे आणि या यंगस्टरनं कमालीची गोलंदाजी केली या सेमीफायनलच्या लढतीमध्ये. बॅटचा स्विंग चांगला आहे. सुशांत त्या ठिकाणी तैनात. त्याच्या डोक्यावरून चेंडू अडवला जातोय. 2 धावा मात्र इथे जोडल्या जातील. दुहेरी धावसंख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल. या अगोदर चला तिसरा पंच बघा आता आपण जरा. दोन्ही संघांचे पाठीराखे आपण थोडं थांबा. काही चिंता नाहीये. चौकार असेल तर चौकार, 2 धावा असेल तर 2 धावा. 2 धावा तर निश्चितच आहेत त्या खात्यामध्ये जोडल्या जातील. 47 धावसंख्या आहे. इथे पंचांचा इशारा येतोय चौकार. 4 धावा मात्र इथे जोडल्या जात आहेत आणि 4 धावेने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 49 वरती. 49. धनराजच्या बॅटमधून इथे आलाय चौकार. या ओव्हरमध्ये 4 चेंडूंमध्ये 4 धावा आल्यात. 2 चेंडू शिल्लक आहेत. खरं तर या ओव्हरमध्ये धावांचा ओघ थांबवलाय. अंतिम षटक अपेक्षा असेल आता वावळोलीकरांना किंवा किमान 55 ते 56 पर्यंत पोहोचण्याची. 2 चेंडू शिल्लक. साहिलचा चेंडू स्विचिट खेळण्याचा प्रयत्न होता. नॉन स्ट्रायकिंग एंडला परतावा लागेल ते मात्र धनराजला. आणखी एक चेंडू येथे निर्धाव खेळलाय. 49 धावसंख्या. धाव फलकावरती अमोल मोडक सेमीफायनलच्या लढतीमध्ये इतक्या फॉर्म मध्ये असताना देखील दुसरा चेंडू फक्त खेळेल. थँक्यू. पहा 5 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा दिल्या त्या साहिलनं. 3 षटकांमध्ये 45 होत्या. लास्ट बॉल. अमोल मोडक 1 चेंडू 6 वरती खेळतोय. साहिल त्याला थांबवणार की त्याच्या बॅटमधून एक मोठा फटका येणार. फार महत्वाचा चेंडू सेमीफायनलच्या या लढतीमधला. पहिली सेमीफायनल आमदार चषकाची. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता आणि पहा नॉन स्ट्रायकिंग एंडला आणखी एक बॅट्समन इथे होईल आउट आणि सत्र झालं इथे समाप्त. काय गोलंदाजी केले. सेकंड मॅच मध्ये देखील साहिलनं अवघ्या धावा दिल्या होत्या 3 आणि या मॅच मध्ये त्यानं धावा दिल्यात अवघ्या 4. एकच चौकार त्याच्या विरोधात आला. बाकी 5 चेंडूंवरती 2 विकेट घेत त्याने 2 चेंडू निर्धाव टाकले. जबरदस्त गोलंदाजी केली साहिलनं आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय ते चिंचवली संघाला जय भवानी वावळोली संघाच्या विरोधात. 4 षटकांचा खेळ झाला समाप्त. टीमची धावसंख्या 49. 50 जिंकण्यासाठी कराव्या लागतील चिंचवली संघाला आणि सामना बरोबरीत सुटला तर मात्र सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. पारितोषिक आलंय केतन भगत यांच्याकडून साहिलसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज. सुरेश रसाळ यांच्याकडून देखील 100 रुपयांचं कॅश प्राइज आलंय ते मात्र साहिलसाठी.
चला आणि एक विनंती आहे की कुणी वाईट वाटून घेऊ नका, परंतु विनंती आहे की खुर्च्या ज्या आहेत त्या कृपया करून आयोजकांकडून सूचना येते की स्टेजवरती आणा. तुम्ही स्टेजवरती येऊन बसा, परंतु ग्राउंडवरती खुर्च्या घेऊ नका. स्टेजवरती या, खुर्च्या घेऊन बसा चालेल, परंतु क्रीडांगणावरती घेऊ नका, ही आयोजकांकडून सूचना येते. 4 षटका आणि धावा झाल्यात, त्या एकूण 50 ची मात्र गरज आहे. चार षटकांमध्ये धावसंख्या झाली ती एकूण 50 आणि 50 धावा करायचे त्या चिंचवली संघाला. सलामीची जोडी त्वरित मैदानावरती पाठवायची आहे. पहिला सामना रंगेल तो माहुलगाव मुंबई उपनगर जिल्ह्यातील हा एक दादा संघ, खरं तर मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ, आणि त्यांच्या विरोधात खेळेल तो भूमी 11 फणस डोंगरी पेन तालुक्यातील संघ ओमकार हरपाळचा संघ असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण रिपोर्ट करायचंय. टॉससाठी आपण या. भूमी 11 फणस डोंगरी आणि त्यांच्या विरोधात माहुलगाव, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण टॉस साठी या, कारण आता फर्स्ट इनिंग येथे समाप्त झाले. साहिलच्या गोलंदाजीसाठी पारितोषिक आलंय. सुरेश रसाळ यांच्याकडून 100, केतन भगत यांच्याकडून 200 आणि एक पारितोषिक होता आदित्यसाठी, बाळा भगत यांच्याकडून पहिली विकेट घेतल्यासाठी. सुरुवातीला अर्थातच सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. अक्षय भगत आणि कुणाल भगत ही जोडी मैदानावरती दाखल झाले. 50 धावांचा पाठलाग करायचे. काय बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये सरपंच योगेश कांबेरे यांनी, साथ दिली रोशन मोडकने. अमोलाला एक चेंडू खेळला 6 धावा, नंदराच्या बॅटमधून एक चौकार आला. असे एकूण गोळाबेरीज केली तर झाल्यात एकूण 50. माझे दोन्ही समालोचक मित्र, अर्थातच देवाचं विशेष कौतुक. देवा प्रत्येक वर्षी धनराज कांबेरे यांनी पहिल्या चेंडूवरती जर का विकेट घेतली तर अंकुश कांबेरे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. चला मॅचला होते सुरुवात. 50चं टार्गेट समोर. बॅकफुटला जाऊन अक्षय भगत ने ते केले सुरुवात. गेम इज ऑन. पहिल्या चेंडूवरती येतोय धमाका षटकार. थँक्यू. पहिल्याच चेंडूवरती आक्रमणानं सुरुवात केली. टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर. जे पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिले होते योगेश कांबेरे यांच्याकडून, त्याला आक्रमणाने इथे उत्तर देत असताना अक्षय.
स्विच इट. वॉट अ बॅटिंग. पहिला चेंडू पूलचा षटकार, दुसऱ्या चेंडूवरती स्विच इटचा चौकार. पहिल्याच 2 चेंडूंवरती 10 धावा. कॅल्क्युलेशनला सुरुवात झाली असेल. फणस डोंगरी, भूमी 11 फणस डोंगरी टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. मी विनंती करतोय माहुलगाव टीम आपण त्वरित या. गेल्या वर्षीचे चॅम्पियन टीम आहे. आपण त्वरित टॉस साठी या. विलंब अजिबात करू नका. थोडी मुभा आपण जरूर देतोय, परंतु त्या मुभेचा जास्त फायदा घेऊ नका. लवकरात लवकर टॉस साठी या. पहिल्या 2 चेंडूंवरती 10 धावा. 50चं टार्गेट डोळ्यासमोर आहे. हलक्या हाताने चेंडू ढकलला. कॅल्क्युलेटिव्ह बॅट्समन आहे. मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. टायमिंग प्रॉपर होतं. काय सेन्सिबल बॅटिंग मात्र चालू आहे. कॅल्क्युलेटिव्ह बॅट्समन आहे. हा कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटर आहे. मैदानाच्या आतमध्ये जसा धावसंख्येचा आलेख समोर दिसत असतो त्या पद्धतीनं बॅटिंग करतो. गोलंदाजी देखील त्याच पद्धतीनं करत असतो. 3 चेंडूंमध्ये 12 धावा आल्यात. चांगली सुरुवात चिंचवली टीम कडून. सेमीफायनल अशीच व्हायला पाहिजे. प्रेक्षकांची अपेक्षा आहेत. 800 उगाच ऑनलाईन नाही आहेत. त्यांना देखील तसाच चुरशीचा सामना पाहायचा आहे. दोन्ही बाजूनं फलंदाजी दमदार होते. फक्त दिशा द्यायची होती. धनराजने इथे चांगला चेंडू टाकलाय. ओळखलं बॅट्समन अगोदरच शफल झाला. ऑफ स्टंपला बॉल ठेवला. फॉलो केलं बॅट्समनला. कमालीची चुरस्ता. निर्धाव चेंडूची होते इथे सांगता. प्रत्येक षटकामागे किमान 13ची सरासरी. किमान टार्गेट 50चं आहे समोर. फुल टॉस बॉल. लॉंग ऑफला इथे क्षेत्ररक्षक आहे. त्याच्यापासून दूर अमोल त्या ठिकाणी तैनात. पहिल्या रात्रीचा सुपरस्टार. याही रात्रीमध्ये त्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला. सिंगलने स्कोर धावून पोहोचेल 13 वरती. 13 धावा संख्या. क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये धावा कमी आल्या होत्या तेव्हा कुणालनं केलेली बॅटिंग योगदान फार महत्वाचं ठरलं होतं. तोच कुणाल आता स्ट्रायकिंग एंडला आहे. आडव्या बॅटने खेळायचा होता फटका, परंतु मिस टाइम स्ट्रोक. चेंडू फिरलाय आणि 2 धावा इथे सहजरित्या होतील कंप्लीट. या 2 धाव्याने स्कोर मात्र धावून पोहोचलाय 15 वरती. 15. पहिले षटक झाले समाप्त. धावसंख्या झाली ती मात्र बिनबाद 15. पहिल्या इनिंग मध्ये देखील आपण पाहिल्या धावा होत्या 12, 13 होत्या, परंतु आता धावा झाल्यात त्या मात्र 15. 18 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे 35. 35. सामना चुरशीचाच व्हायला पाहिजे सागर. मी मगाशीच म्हटलं की उगाच 800 ऑनलाईन नाही आहेत. त्यांना देखीलची चुरस्ता पाहायची आहे. शनिवारची रात्र उद्या सुट्टी आहे आणि सुट्टी म्हणजे शनिवारच्या रात्रीची सुरुवात अशीच धमाकेदार व्हायला हवी. आपण पाहिलं की गेल्या वर्षीचा इतिहास विसरून वाळोली संघाने जबरदस्त फलंदाजी केली, परंतु तिला चोख प्रत्युत्तर दिले ते अक्षय भगतलं. पहिल्या षटकात धावा कुठल्या त्या 13. या स्पर्धेसाठी जे आपण पाहतो की संपूर्ण स्टेजवरती पाहुण्यांचं स्वागत अगदी व्यवस्थितरित्या जे आमचे करतात ते आदरणीय श्रीरामजी भालेवडे साहेबांचे इथे आगमन झाले. सहर्ष स्वागत. 18 चेंडू 35ची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या मात्र 13. 18 चेंडू 35. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या मात्र 15. 18 चेंडू आणि आता 35ची गरज आहे. कानमंत्र मात्र इथे देत असताना अमोल मोडक करिश्मा केलाय. बॅटिंग करत असताना बॉलिंग करत असताना अपेक्षा असेल 2 सुपरस्टार खेळाडू. एक अमोल मोडक, दुसऱ्या बाजूने अक्षय भगत. कमालीची चुरस्ता असेल आता. हे चांगलं बॅटर रंगेल एकमेकांच्या विरोधात. चला माहुलगाव टीम आपण टॉस साठी या. भूमी 11 फणस डोंगरी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. माहुलगाव टीम कल्पेश माहुलकर आपण त्वरित टॉस साठी यायचंय. फटका खेचायचा होता. एक धाव तर निश्चितच इथे जोडली जाणार. पंचांच्या इशाऱ्याची अपेक्षा करूया. निश्चितच बॅटकडे. बॅटला स्पर्श होऊन चेंडू मात्र अंगावरती आदळला. सिंगल रन आले. धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 वरती. 16. पहिली सेमीफायनल. कोण पोहोचेल फायनल मध्ये आमदार चषकाच्या. गेल्या वर्षी देखील हाच सेमीफायनलचा सामना रंगला होता वावळोली विरोधात चिंचवली. तेव्हा चिंचवली संघाने परास्त केलं होतं वावळोलीकरांना. त्या पराभवाचा वचपा की मात्र पुन्हा एकदा फायनल मध्ये पोहोचेल
तो चिंचवली संघ. फटका चांगला आहे, स्क्वेअर लेग, सॉरी माफी असावी. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र तैनात आहे. स्क्वेअर कटचा फटका मात्र केसला होता. कॅच घेणं थोडं कठीण काम होतं, पोहोचला क्षेत्ररक्षक तिथपर्यंत. 2 धावा मात्र इथे जोडल्या जात आहेत. दुहेरी धाव संख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 18 वरती येतील. 18 धाव संख्या. माहुलगाव आणि त्यांच्या विरोधात फणस डोंगरी दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण त्वरित टॉस साठी या. सेकंड इनिंग मात्र आता इथे चालू आहे. अमोलचा चेंडू टॉपेज घेतले स्क्वेअर लेगला. योगेश कामेरे त्या ठिकाणी तैनात आहेत. अवघ्या 2 धावा. मागच्या 3 चेंडूंमध्ये 5 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये होत्या 15. 13ची सरासरी राखायची आहे. कॅल्क्युलेशन सांगते की आतापर्यंत 8 धावा जरूरत आलेल्या आहेत. म्हणजे 3 चेंडू शिल्लक आहेत. सरासरीनुसार त्यांना 5चं कॅल्क्युलेशन असेल, परंतु अमोल मोडक जबरदस्त गोलंदाजी करतोय सध्या. नाबाद. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता मिड विकेटला खेळण्याचा. डायरेक्ट हिट. आणि आता पंच इथे सांगतील की रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. तिसरे पंच आपण या त्वरित. पाहुण्यांचे इथे आगमन झालंय. शिवसेना उपतालुका प्रमुख आदरणीय दशरथजी भगत साहेबांच्या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत, मनपूर्वक स्वागत असेल. विकेट गेले की नाही गेले आता मात्र पंच सांगतील. डायरेक्ट हिट केला तर अमोल मोडकने. सगळ्यांचं लक्ष. त्याचबरोबर सन्माननीय रामभाऊ शेळके यांचं देखील व्यासपीठावरती आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत असेल. कुणाल माघारी परततोय, त्याला आत्मविश्वास नाहीये, कदाचित तो पोचलेला नाहीये, परंतु पंच आता इथे सांगतील की बॅट्समन आउट आहे की नॉट आउट. महत्वाचा डिसिजन. धावा आतापर्यंत आहेत त्या 25-25. टार्गेट समोर 50चं आहे. 20 धावा झालेल्या आहेत. बॅट्समन आउट. 20 धावा झाल्यात. 30ची मात्र गरज आहे. वीस धावसंख्या धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकात आल्या त्या मात्र 15. या षटकामध्ये आतापर्यंत अमोलने धावा दिल्यात त्या 5-5. अंकुश लावलाय धावसंख्येवरती. 4 चेंडू त्यानं फेकलेत. न्यू बॅटर मैदानावरती दाखल झाला. केदार आणखी एक आक्रमक फलंदाज या टीमचा कॅप्टन आहे, लीड करतो आपल्या टीमला. सरासरी प्रत्येक षटकामागे 13ची ठेवायची आहे. दिशा दिले. शॉर्ट टर्मॅनला बॉल फील्ड होतोय आणि एका निर्धाव चेंडूची सांगता. मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव वावळोली संघाकडून. अमोल मोडक जबरदस्त कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कमालीची कामगिरी. बॅटिंग असू दे, बॉलिंग असू दे, फिल्डिंग असू दे, अफलातून खेळ त्यानं मात्र या स्पर्धेमध्ये दाखवलाय. बॅकफुटला जाऊन समोरच्या दिशेने हा फटका खेचलाय. सिंगल शिवाय काहीच नाही, परंतु अमोल मोडकचं षटक अफलातून षटक राहिलं. या षटकामध्ये विकेट घेतली नाही, परंतु अवघ्या 6 धावा त्यानं दिल्या. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या 21 आणि आता 2 षटक बाकी आहेत धावा करायचे त्या 29. चला फणस डोंगरे आणि माहुलगाव. पाण्याची व्यवस्था करा मैदानावरती. फणस डोंगरी टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. मी माहुलगाव टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण त्वरित टॉस साठी या. 21 झाल्यात. 12 चेंडू 29ची गरज आहे.
12 चेंडू 29 ची गरज आहे. 14.50 ची सरासरी. प्रत्येक विकेटसाठी आता अंकुश कांबेरे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल ते वावळेली संघाच्या गोलंदाजांना. 12 चेंडू 29 ची गरज आहे. अक्षय आणि केदार ही जोडी मैदानावर. पहिली सेमीफायनल. माहुलगाव टीम कॅप्टनला आपण त्वरित पाठवायचे कारण आपला प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. लवकरात लवकर आपण टॉससाठी या. व्यासपीठावरती पाहुणे उपस्थित झालेत. सहर्ष स्वागत असेल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय संदीप शेठ भोईर यांच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो सर्व क्रीडा रसिकांचं. पहिली सेमीफायनल. कोण जाऊन पोहोचेल फायनलमध्ये. 12 चेंडू 29 धावसंख्येची गरज आहे. षटक फेकण्यासाठी आलाय कल्पेश कांबेरे. स्विचिटचा फटका. इथे हातातून चेंडू निसटलाय आणि उमेश शेवटच्या क्षणी मात्र चेंडू फील्ड करतोय. एक धाव इथे जोडली जाणार. परफेक्ट शॉट सिलेक्शन होतं परंतु टायमिंग मात्र प्रॉपर जुळलं नाही लेफ्ट हँडेड बॉलरसाठी. एक धाव जोडली जाते. धाव फलक जाऊन पोहोचले 22 वरती. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि आता धावा करायचे ते 28. पुन्हा एकदा मी माहुलगाव टीमला विनंती करतोय माहुलगाव कोळीवाडा की आपण त्वरित आपल्या कॅप्टनला टॉससाठी पाठवायचंय. 11 चेंडू गरज आहे 28 धावसंख्येची. कल्पेश गोलंदाजी करतोय. लेफ्ट हँडेड बॉलर. आक्रमक फलंदाज केदार भगत. व्यावसायिक खेळाडू आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील रॉयल स्पोर्ट्स कळंबोली या टीमसाठी खेळला होता. आकाश तारेकरच्या टीम मध्ये. फुल टॉस बॉल. गुडघे टेकून समोरच्या दिशेने फटका खेचलाय. लॉंग ऑन आणि मिडविकेटच्या मधोमध मिसफील्ड परंतु बॅकअप पहा अमोलचं. एक धाव. जिंकण्यासाठी चालू असलेला संघर्ष. इतिहास पुन्हा एकदा त्याच पद्धतीने लिहिला जाणार की मात्र अर्थातच इतिहासाची पुनरावृत्ती होणार की मात्र इथे इतिहासाला झुगारून इथे नवीन इतिहास रचला जाणार. त्यासाठी चालू असलेली सेमीफायनलची पहिली लढत आमदार चषकातील. दोन्ही सेमीफायनलिस्ट 2018 मध्ये देखील तेच आणि याही वर्षी देखील तेच. समोरच्या दिशेनं फटका. गोल्डन विकेट आहे. अमोल मोडक येतोय कॅच खाली. सर्वात महत्वाची विकेट. परतावं लागेल ते मात्र अक्षय भगतला. आणि अंकुश कांबेरे यांच्याकडून कल्पेश कांबेरेसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. महत्वाची विकेट. या मॅच मधील सर्वात महत्वाची विकेट मात्र कल्पेशने घेतले. नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय मयूर भगत. या स्पर्धेमध्ये चांगल्या टच मध्ये चांगली बॅटिंग त्याने संपूर्ण तिन्ही मॅच मध्ये केले. वन डाऊनच्या पोझिशन मध्ये आता मात्र 4th पोझिशनला आलाय. चेंडू शिल्लक असतील ते मात्र आता 9 आणि धावा करायचे त्या 27. कल्पेश कांबेरे अवघ्या 2 धावा दिल्यात. विकेट घेतले अक्षयची. अपेक्षा असेल आता आक्रमणाची ते चिंचवलीकरांना. 9 चेंडू 27 ची गरज आहे. 9 चेंडू 27 धावसंख्येची गरज. फायनलचं तिकीट कन्फर्म करण्यासाठी. फटका पूलचा. क्षेत्ररक्षक येतोय दूरवरून. रोशन त्या ठिकाणी. कॅच मात्र घेतली जाते. बॅक टू बॅक 2 झटके कल्पेशने दिलेत आणि या दुसऱ्या विकेटसाठी देखील अंकुश कांबेरे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज गोलंदाजाला.
लास्ट वॉर्निंग असेल आता माहुलगाव टीमला की आपला कर्णधार किंवा प्रतिनिधी आपण त्वरित आयोजकांशी संपर्क साधायचे, कारण यानंतर आता अवघे 8 चेंडू राहिलेत. 8 चेंडूमध्ये 27 धावा करायचे आहेत. माहुलगाव टीम, कल्पेश माहुलकर, कल्पेश वैती, मंगेश वैती कोणी या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर आयोजकांशी आपण त्वरित संपर्क साधावा. अजिबात विलंब करू नका. आठ चेंडू 27 ची गरज आहे. सूरज मैदानावरती दाखल झालाय. क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये एक षटकार त्यानं खेचला होता. 8 चेंडू 27 धावा. कल्पेशचा हा चेंडू समोर, विकेट हॅट्रिक. सेमीफायनलच्या लढतीमध्ये कल्पेश कांबेरेने घेतले विकेट हॅट्रिक. व्हॉट अ बॉलिंग बाय कल्पेश. विकेट हॅट्रिक घेतली ती मात्र कल्पेशने आणि राजेश मोडक यांच्याकडून या विकेट हॅट्रिकसाठी गोलंदाजाला 500 रुपयांचं कॅश प्राइज मात्र देण्यात येईल. शुभम मालुसरे यांना विनंती आहे, खरं तर विभाग प्रमुख आहेत त्याचे दीपकजी मालुसरे साहेब, विभाग प्रमुख शिवसेनेचे सावरोलीचे, आणि त्यांच्या वतीनं देखील 3 दिवसांची एक दर्जेदार स्पर्धा आपण आयोजित करण्यात आली होती आणि त्या स्पर्धेचं आयोजक अर्थात शुभम मालुसरे आपणास विनंती की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. निलेश परदेशीला देखील मागे टाकेल इतका कॉन्टॅक्ट आता सध्या शुभम मालुसरेकडे. त्याला देखील मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती या, परंतु आता 7 चेंडू शिल्लक आहेत. दावा करायचे त्या 27. सलग 4 विकेट. कल्पेश कांबेरेने सेमीफायनलच्या लढतीमध्ये कमालीची गोलंदाजी केले. सलग 4 विकेट घेतल्यात, परंतु व्यासपीठाच्या दिशेने या स्पर्धेचे मुख्य आयोजक गेले 6 वर्ष तुमच्या आमच्या भेटीला ही स्पर्धा घेऊन येत आहेत. तब्बल प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1.5 लाख इतकं दैदिप्यमान आयोजन करणारे सन्माननीय संदीप शेठ बोरी साहेबांचं या व्यासपीठावरती आगमन होते. मनपूर्वक स्वागत. प्रकाश बांगर यांच्याकडून विकेट हॅट्रिकला अर्थात 4 विकेट घेतले, त्यासाठी कल्पेशला 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. आदरणीय संदीप शेठ बोरी साहेबांचे या व्यासपीठावरती आगमन होते. मनपूर्वक स्वागत असेल. व्यासपीठावरती अन्य पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. भूमी 11चे पुरस्कर्ते निलेशजी पाटील, आपणासही विनंती की आपण देखील व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. शुभम मालुसरे यांना देखील विनंती करतोय की आपण देखील या. मनपूर्वक स्वागत आपलं. मी मगाशीच म्हटलं की जर निलेश परदेशीला एवढं तुम्ही महत्त्व देत असाल तर मला असं वाटतं की निलेश परदेशी खालोखाल शुभम मालुसरेकडे देखील तितकेच जबरदस्त कॉन्टॅक्ट आहेत सर्व प्लेयर्स लोकांचे. मी विनंती करतोय, एक छान अशी स्पर्धा आमदारांच्या नावाने देखील त्याने आयोजित केली होती, त्यांचे पिताश्रींनी देखील आयोजित केली होती. मी त्यांना विनंती करतो शुभम मालुसरे यांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. 6 चेंडू 27 ची गरज आहे. केदार भगत वरती सर्वांच्या नजर आहेत. जे काय करेल या मॅच मध्ये केदारच करेल. मला असं वाटतंय या मॅच मध्ये 5 षटकार हा कारनामा करायचा असेल तो केदारला, जर का सामना जिंकायचा असेल तर, फायनलचं तिकीट कन्फर्म करायचं असेल तर. नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय सुशांत शेळके साहेबांचं देखील व्यासपीठावरती आगमन झालंय. त्याचबरोबर आदरणीय दशरथजी भगत साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सहर्ष स्वागत. 6 चेंडू गरज आहे 27 धावसंख्येची. पहिला चेंडू आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय. 1 चेंडू तर निर्धाव टाकलाय. व्यासपीठावरती उपस्थित शिवसेनेचे उपतालुका प्रमुख आदरणीय दशरथजी भगत साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करतोय श्रीरामजी बालिवडे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. दशरथजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी श्रीरामजी बालिवडे यांना विनंती करतोय
की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. माहुलगाव टीम आपण त्वरित टॉससाठी या. आपला प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. 5 चेंडू 27 धावा. हा चेंडू या मॅच मधील सर्वात महत्वाचा चेंडू. निर्धाव चेंडूची इथे होते सांगता. 4 चेंडू आता 27 ची गरज आहे. सन्माननीय दशरथ शेठ भगत साहेबांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे श्रीरामजी बालिवड यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित रामभाऊ शेळके यांचाही सन्मान करण्याची विनंती करतोय श्रीरामजी बालिवड यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. 4 चेंडू 27 धावसंख्येची गरज आहे. माहुलगाव टीम टॉस साठी त्वरित या. अवघी 1 धाव इथे जोडली जाणार. 3 चेंडू आता 26 ची गरज. फणस डोंगरे टीमचा कॅप्टन आपण या, कारण आता माहुलगाव टीमचा देखील कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होतोय. टॉस इथे करण्यात येईल. पहिली लढत असेल आमदार चषकातील मुंबई उपनगर आणि पेन अर्थातच रायगड जिल्हा अशी पहिली लढत होईल. काय गोलंदाजी केली, जबरदस्त गोलंदाजी. आणि फायनल च तिकीट आता इथे कन्फर्म होत असताना जय भवानी वावळुली संघ इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा एकदा करून दिली नाही. मागच्या पर्वामध्ये या चिंचवली संघाने सेमीफायनलच्या लढतीमध्ये वावळुली संघाला 1 हाती पराभूत केलं होतं. आणि त्याच जय भवानी वावळुली संघानं आमदार चषकामध्ये ओमकार अरपाळ या ठिकाणी उपस्थित झाला. कॅप्टनला आपण त्वरित या. माहुलगाव टीमचा कॅप्टन आपण देखील या. मी प्रेक्षकांना विनंती करतोय की कोणतेही गैरवर्तणूक अजिबात करू नका. आणि ते फायनलचं तिकीट कन्फर्म. जय भवानी वावळुली हा संघ मात्र जाऊन पोहोचलाय आमदार चषकाच्या फायनल मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. जय भवानी वावळुली संघाचं ते जाऊन पोहोचलेत फायनलच्या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे करण्यात येईल. अर्थातच माहुलगाव आणि त्यांच्या विरोधात भूमी 11 फणस डोंगरे. टॉस इथे करण्यात येईल आणि त्यानंतर जी वैयक्तिक पारितोषिक आहेत, वैयक्तिक पारितोषिक